नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो कॉप्स ज्ञान या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जीकेचे IMP प्रश्न पाहणार आहोत. एका प्रश्नावरून अनेक प्रश्नांची तयारी केलेली आपण एकदम स्पष्टीकरणासहित व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नांची तयारी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त किती राज्यातून गेले आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे 8 राज्यातून. तर ते 8 राज्य कोणकोणते आहेत ते बघूया. पहिला आहे गुजरात, दुसरा राजस्थान, तिसरा मध्य प्रदेश, चौथा छत्तीसगड, पाचवा झारखंड, सहावा पश्चिम बंगाल, सातवा त्रिपुरा व आठवा मिझोराम. असे एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. तुम्हाला प्रश्न आला तर याचे योग्य उत्तर तुम्ही द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? विधानसभेच्या विचारला आहे, म्हणून एकूण विधानसभेच्या 288 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. जर तुम्हाला विधान परिषदेच्या जागा विचारला तर तुम्ही 78 असे उत्तर द्यायचे आहे. तसेच लोकसभेच्या जागा विचारला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. विधानसभेच्या विचारला तर 288, विधान परिषद विचारलं तर 78, लोकसभा विचारलं तर 48 असे तुम्ही उत्तर द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर हरिजन हे जे वृत्तपत्र होते ते महात्मा गांधी यांनी सुरू केलेले होते. तसेच महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी झाला. तसेच 2 ऑक्टोबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे गांधी जयंती किंवा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून 2 ऑक्टोबर हा साजरा केला जातो. तसेच 1918 मध्ये चंपारणमधील जो सत्याग्रह आहे तो महात्मा गांधीजी यांना मिळालेला होता. चंपारणमधील सत्याग्रह कोणत्या साली सुरू झाले असा प्रश्न आला तर 1918 असे उत्तर द्यायचे आहे. तसेच अजून एक प्रश्न येतो, चंपारणमधील सत्याग्रह कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे नीड. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर भीमा नदीचे उगमस्थान जे आहे ते भीमाशंकर या ठिकाणी आहे. तसेच महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचे उगम होते तर कृष्णा. तसेच गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? त्र्यंबकेश्वर. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, याचे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? मानवी शरीरातील गुणसूत्रांच्या संख्या किती? तर गुणसूत्रांच्या संख्या विचारल्या तर 46. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर पाण्याचा उत्कलनांक जो असतो तो 357 सेल्सिअस एवढा असतो. प्रश्न क्रमांक 7, 3 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 3 जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 8 मार्च हा महिला दिवस किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 5 जून या दिवशी पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. हे सर्व प्रश्न मागील प्रश्न पत्रिका म्हणजे मागील जे पोलीस भरतीचे पेपर झाले विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये विचारलेले आहेत, म्हणून तुम्ही हे आवर्जून लक्षात ठेवायचे आहे. आपण जे प्रश्न घेत आहोत ते सर्व प्रश्न पोलीस भरतीला आधी विचारले गेले आहेत, म्हणून व्हिडिओ नक्की चांगल्या पद्धतीने बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या व्हिडिओचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 8 काय आहे? भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? नियोजन आयोगाची स्थापना ही 15 मार्च 1950 रोजी झालेला आहे. हा सुद्धा IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष विचारले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तसेच तुम्हाला प्रश्न आला मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? काय? मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 11, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? तर 1973 मध्ये चिपको आंदोलन हे उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 12,
अर्थशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर अर्थशास्त्राचा जो जनक आहे त्याला ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ हे जे आहेत त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक दर्पण हे कोणी सुरू केले आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक दर्पण हे सुरू केलेलं आहे. तर दर्पण या साप्ताहिकाची सुरुवात कधी झाली? तर 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या साप्ताहिकाची सुरुवात झाली. तसेच तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे, 6 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 14 काय आहे? भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 काय आहे? पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पितळखोरा ही जी लेणी आहे ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. तसे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे जुने नाव काय? जुने नाव काय आहे ते तुम्ही उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचे आहे. तसेच तुम्हाला जर समाजसुधारक या टॉपिक वरती प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असतील विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण प्रत्येक समाजसुधारकाचे एकदम डीपली प्रश्न जे पोलीस भरतीला विचारले जातात त्याची आपण तयारी करून घेऊ. तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगायचे आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या व्हिडिओचा व या चॅनलचा फायदा होईल याची आशा बाळगतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.